आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, नारायण राणेंच्या त्या विधानावर उद्धव ठाकरेंचा संताप. म्हणाले, लाज नाही वाटत का? शंकराचार्य यांनी केलेल्या विधानावर तसेच त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य करत त्यांच्या योगदानाबाबत प्रश्न उपस्थित केला. राणेंनी केलेल्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, जसं मध्यंतरी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, अरे तुम्ही हाफ पॅन्टीत होतात. पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले की शंकराचार्यांचं हिंदुत्वाचं योगदान काय? लाज नाही वाटत का? एकतर स्वतःचे फोटो छापत आहेत. मोदी सरकारची गॅरंटी शंकराचार्य यांच्या बाबत वेगळा मान राखायची की नाही हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वाचं योगदान काय? आणि तुमच्यासोबत हिंदुत्वासाठी आम्ही युती करू. आम्ही कुठे काही बोललो तर लगेच अपमान बोलतात. मग आज माझं जाहीर आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाआधी भाजपने हिंदूची माफी मागावी. तुम्ही एकतर शंकराचार्यांचा मान ठेवत नाही, त्यांचा मान सन्मान ठेवता येत नाही आणि त्यात त्यांचं योगदान विचारतात. नारायण राणे यांनी म्हटलं होतं की राम मंदिराला शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात का टीका करावी. म्हणजे शंकराचार्य हे भाजपला नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टिकोनातून होत नाहीये. प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्यासाठी हे सर्व केलं जात आहे. श्रीरामाच्या मंदिरात आम्हाला नतमस्तक होण्याचं समाधान आहे. शंकराचार्य यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान काय हे त्यांनी सांगावे, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.